नमस्कार मैत्रिणींनो, प्रेमाच्या रसोई चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आज आपण मखाण्याचे लाडू बनवून दाखवणार आहे मी तुम्हाला। तर मखाण्यामध्ये भरपूर फायबर असतं, ब्लड शुगर कंट्रोल करतं मखाना। आणि मी तुम्हाला साहित्य सांगते। आपल्याला मी एक मोठी वाटी मखाना घेतलाय, 300 ग्रॅम खजूर घेतली, ती 600 बी काढून घेतले, अर्धा किलो होती, 300 ग्रॅम झाली। तर मी थोडंसं खोबरं घेतलंय, मगज बी, टरबूजाच्या ब्या घेतल्या, थोडासा डिंक आणि 1 वाटी बदाम, 1 वाटी काजू आणि विलायची आणि पाऊण फुलपात्र तूप घेतलंय। तर 1 वाटी खोबरं मी किसून घेतलंय। तर आता आपण तूप टाकू। तुपात अगोदर आपण डिंक भाजून घेऊया। थोडंसं तूप टाकते। हे बघा, आपण अगोदर थोडंसं तूप टाकले, डिंक तळून घेऊ। बारीक गॅसवर चांगला फुलेपर्यंत तळून घ्यायचा। असं जेवण जात नाही मग असे पदार्थ खाल्ल्याने, चांगली हे तरतरी येते। हे बघा, डिंक चांगला फुललाय, आता आपण काढून घेऊ। आता आपण त्यामध्ये बदाम भाजून घेऊ। बदाम पण चांगले फुलेपर्यंत भाजायचे। बदाम थोडेसे भाजले का त्यामध्ये काजू टाकू, लाल होईपर्यंत चांगले भाजून घ्यायचे। आता असे भाजले का चांगले, मी थोडंसं तूप टाकले, तूप टाकून भाजून घेतले। आता थंड व्हायला आपण ठेवू। भोपळ्याच्या ब्या टाकू, त्या पण थोड्याशा परतून घ्यायच्या। भोपळ्याच्या ब्यामध्ये खूप कॅल्शियम असतं। आता त्याच्यातच मी मगज बी घेते भाजून। हे बघा, या ब्या चांगल्या भाजल्यात। आपण आता त्याच्यातच थोडेसे तीळ टाकू। तीळ तळतळायला लागले का चांगले, आपण थोडीशी खसखस टाकू, म्हणजे खूप छान होतात लाडू चवीला पण। आता आपण काढून घेऊ। तर मी 2 वाट्या किसून घेतलंय। मी 1 वाटी हे हळदी म्हणजे अर्ध खोबरं घेते, ते पण असं चांगलं लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं। हे बघा, खोबरं असं लाल बरत भाजायचं। आता आपण लाल झाले चांगलं, आता आपण काढून घेऊ आणि मखाना भाजून घेऊ। टाकू आणि मखाना चांगला भाजून घेऊ। चांगला असा खुसखुशीत होईपर्यंत भाजून घ्यायचा। मखाना चांगला भाजतोय तोपर्यंत आपण हे थंड झाले, आता हे वाटून घेऊ। आपण अगोदर डिंक बारीक करून घेऊ आणि मग हे ड्रायफ्रूट त्याच्यामध्ये बारीक करायचे। हे बघा, असे करायचे, थोडेसे असे ठेवायचे। हे बघा, अशा पद्धतीने आम्ही केले। हे बघा, आपला मखाना चांगला भाजून झालाय। मखाना म्हणजे कमळाची फुलं असतात। तर आपण हे बघा असे कुरकुरीत होईपर्यंत भाजले, असं झाला पाहिजे। आता आपण हे थंड व्हायला ठेवू। हे बघा, आता आपण वाटून घेऊ। मग खजूर वाटून भाजून घेऊ आपण। हे बघा, आपण आता मखाना वाटून घेतलाय, आता आपण ते पण काढून घेऊ। आता आपण खजूर थोडीशी वाटून मग तुपात भाजून घेऊ चांगली। हे बिना साखरेचे, बिना गुळाचे लाडू आहे, खजूरपासून आपण बनवतोय। हे बघा, आता आपण थोडंसं तूप टाकू आणि खजूर भाजून घेऊ चांगली। त्याच भांड्यात सगळं वाटलंय, एकाच कढईत केलंय, म्हणजे भांडे पण पडत नाही
आता याच्यातच आपण चांगलं भाजून घेऊ करतो, म्हणजे खजूर मऊ होते. मग त्यामध्ये आपण हे सगळं साहित्य टाकायचं. आता आपली खजूर पण चांगली भाजून झाली. आता आपण हे सगळं साहित्य या गरम कढईतच वतून कालून घेऊ चांगलं. खोबरं नाही वाटलं, मी खोबरं अख्खच टाकणार आहे. तुम्हाला पाहिजे तर थोडंसं वाटून घ्या. आता हे बघा वेलची पावडर टाकते थोडीशी आणि चिमूटभरच मीठ टाकायचं, जास्त नाही टाकायचं. गोडाच्या पदार्थाला मीठ टाकलं तर चव येते चांगली. आता हे खोबरं पण मिक्स करते. आता आपण चांगलं हे मिक्स करून घेऊया खजूरला. हे बघा आता थंड झाले तरी ते बांधता येतात. आता आपण बांधून दाखवते तुम्हाला. हे बघा ह्या पद्धतीने आपण असे लाडू बांधायचे. आम्ही सगळेच बांधून घेतो. खूप याच्यात कॅल्शियम असतं, प्रोटीन असतं, फायबर असतं. उन्हाळ्याचा थकवा येतो ना, एक लाडू रोज सकाळी खाल्ला ना तर तरी ती दिवसभर फ्रेश राहतं माणूस. शुगरवाल्यांना पण खूप चांगले आहे हे लाडू. शुगरवाल्यांसाठी पण असतात, कारण गूळ नसतं, साखर नसते ना त्यामध्ये. मखाना असतो, मखाना शुगरवाल्यांना चालतो, त्याच्यामुळे त्यांनी खाल्ले तरी हे लाडू चालतात. असेच आम्ही सगळे बांधून घेतो. आता हे बघा आपले सर्व लाडू बांधून झाले. एवढं तूप उरले, त्यामधले पाऊण फुलपात्र होतं, छोटा फुलपात्र आहे. तूप पण जास्त नाही लागलं. तर तुम्ही हेमोग्लोबिन पण वाढतं ह्या लाडूनी. तुम्ही जर असे लाडू करून बघा. तुम्हाला जर आवडले तर लाईक करा, शेअर करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा. बाय बाय.